कविताच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी। त्यासाठी मी धुवून कोरडी करून स्वच्छ भेंडी अशी बारीक कट करून घेतलेली आहे। त्यासाठी 10-12 लसणाच्या पाकळ्या, 5-6 हिरवी मिरची ठेचा करून घेतलेला आहे आणि शेंगदाण्याचं कूट आणि चवीपुरतं मीठ। चला तर मग आपण आता सुरुवात करूया। त्यासाठी ठेवलेली आहे कढई। आता भेंडी लाळू होऊ नये म्हणून आपण भेंडी भाजून घेत आहोत। अशी हलवून भेंडी आपण भाजून घ्यायची। अशी छान भाजून घेतली म्हणजे अशी लाळूक होत नाही, अशी चिवट। भेंडी छान आता भाजून झालेली आहे। आपण हिला आता काढून घेऊया। कढईमध्ये तेल घालून घेते आता। तुम्ही ह्याच्यामध्ये कांदा पण बारीक चिरून टाकू शकता, पण माझी मुलं खात असल्यामुळे मी टाकणार नाही। मिरचीचा आणि लसणाचा ठेचा घेतलेला आहे मी। छान असा भाजून झाला। ह्याच्यामध्ये घालूया भेंडी भाजून घेतलेली। ह्याच्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ। ह्याला मिक्स करून आपण एक अर्धा मिनिट वाफ काढून घेऊया। आता आपण ह्याला चेक करूया। भेंडी अशी खाली वर करून मिक्स करून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये घालून घेऊया आपण शेंगदाण्याचं कूट। अजून एक अर्धा मिनिट त्याची वाफ काढून घेऊया। भेंडी आता मिक्स करून घेऊया। हे बघा, कुठं चिवट नाही, चिकट नाही, काय नाही। आपण भाजून घेतल्यामुळे मोकळी सळसळीत भेंडी होती। माझ्यासारखी भेंडी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। भेंडी आता तयार आहे। आपण वाढून घेऊया। इथंपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर एक लाईक नक्की करा। ही पहा, आपली भेंडी खाण्यासाठी तयार आहे।